विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याकडून येत्या काही तासांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती। बच्चू कडू हे शिवसेनेत नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला होता। त्याऐवजी बच्चू कडूंना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी अशी भूमिकाही शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती। या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं समजतंय। या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन करण्यासंदर्भात बराच खल झालाय। बच्चू कडू यांच्याकडून अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना बच्चू कडू यांच्याकडून शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार आहेत। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडूंचं नाव आघाडीवर आहे, मात्र ते आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करणार का याकडे राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलंय।